श्रोते हो नमस्कार. मी डॉक्टर प्रियंका एम देसाई, आयुर्वेदिक ब्युटी आणि हेअर केअर एक्सपर्ट. तर मागील एपिसोड 3 गोल्डन स्किन केअर टिप्स फॉर समर यामध्ये आपण फर्स्ट एपिसोड प्रोटेक्शन हा पाहिला, सेकंड एपिसोड हायड्रेशन पाहिला आणि आज आपण थर्ड एपिसोड रेडियन्स हा पाहणार आहोत. तर हेल्थ ऑफ स्किन इज रिफ्लेक्टेड इन ए रेडियंट ग्लोईंग स्किन, म्हणजे त्वचेचे आरोग्य हे तेजस्वी चमकदार रंगात प्रतिबिंबित होते. तर त्यासाठी आपल्याला त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपली स्किन हेल्दी ठेवणं ही गरजेचं आहे. म्हणून वीकली स्किन केअर रुटीन फॉलो करणं गरजेचं आहे. तसेच मॉर्निंग आणि नाईट असे स्किन केअर रुटीन ही फॉलो करणे तितकेच गरजेचे आहे. त्यापैकी आपण क्रमाने पाहू. पहिले पाहू वीकली स्किन केअर रुटीन. तर यामध्ये नेमकं काय येतं, तर यामध्ये तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तुम्हाला एक्सफोलिएटिंग करायचं आहे, म्हणजे स्क्रबने चेहऱ्याला मसाज करायचा आहे, ज्याने डेड स्किन रिमूव्ह होते आणि त्वचाही तजेलदार दिसते आणि त्वचेमध्ये नवीन पेशी निर्माण होण्यासाठी चालना मिळते. तसेच वयाच्या ज्या खुणा असतात चेहऱ्यावरती, फाईन लाईन्स किंवा रिंकल्स म्हणजे सुरकुत्या असतात, त्या दिसत नाहीत आणि त्वचा तरुण दिसते. म्हणून एक्सफोलिएटिंग करणे गरजेचे असते. ते आपण कशाने करायचे, तर नॅचरल एक्सफोलिएटिंग मध्ये आपल्याला ओट्सचा समावेश होतो. म्हणजे ओट्स असतात ते बाजारातून आणायचे आहेत, त्याची फाईन पावडर बनवायची आहे आणि त्या पावडरीमध्ये 2 चमचे म्हणजे 1 चमचा तुम्ही ओट्स पावडर घेतली तर 2 चमचे दूध ऍड करायचं आहे आणि 1 चमचा मध. तर असे मिश्रण तुम्ही हलक्या हाताने असा चेहऱ्याला संपूर्ण मसाज करायचा आहे आणि थोड्या वेळाने फेस वॉश करायचा आहे. त्यानंतर दुसरं येतं ते तांदळाच्या पिठानेही तुम्ही एक्सफोलिएटिंग करू शकता, किंवा मसूर डाळीचं पीठ आणि दूध, तांदळाचं पीठ आणि दूध, किंवा गव्हाचं पीठ चाळल्यानंतर जो कोंडा उरतो त्यानेही तुम्ही दूध मिक्स करून त्यामध्ये तुम्ही चेहऱ्याला हळूवारपणे मसाज करायचं आहे, पूर्ण रगडायचे नाहीये. स्क्रबिंग करणं हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आठवड्यातून 2 वेळा तुम्ही फेस पॅक लावायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला मी 2 प्रकारचे आज फेस पॅक सांगणार आहे. त्यामध्ये पहिला आहे कोरफड म्हणजेच ॲलोवेरा जेल. तर कोरफड असते ती 2 चमचे घ्यायची आहे आणि त्यामध्ये अर्धी काकडीचा ज्यूस म्हणजे अर्धी काकडी किसून त्याचा ज्यूस बनवायचा आहे आणि तो ऍड करायचा आहे आणि त्याचा तुम्ही फेस पॅक हा चेहऱ्यावरती लावायचा आहे, चांगल्या पद्धतीने अप्लाय करायचा आहे आणि 20 मिनिटांनी चेहरा धुवायचा आहे. त्यानंतर दुसरा आहे तो आपला पपई आणि मधाचा फेस पॅक. तर पपईमध्ये पॅपिन हे एन्झाईम असतं जे स्किन एक्सफोलिएटिंग करतं, म्हणजे डेड स्किन रिमूव्ह करतं आणि स्किन ब्राईट करण्यासाठी मदत करतं, आणि मध हा ग्लो स्किन आणण्यासाठी मदत करतो. त्यामुळे 1 स्लाइस पपईची घ्यायची आहे, ती बाउलमध्ये मॅश करायची आहे छान पद्धतीने आणि त्यामध्ये 1 चमचा मध ऍड करायचा आहे आणि त्याचा पॅक तुम्ही पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करायचा आहे आणि 20 मिनिटांनी तुम्ही फेस वॉश करायचा आहे, म्हणजे चेहरा थंड पाण्याने धुवायचा आहे. तर अशा पद्धतीने मी हे जी तुम्हाला 2 फेस पॅक सांगितले त्यामध्ये आपण एकच फेस पॅक 3 आठवडे ते 1 महिना एकच म्हणजे आठवड्यातून 2 वेळा अशा पद्धतीने लावायचं आहे. नाहीतर दोन्ही फेस पॅक ऍट अ टाइम चालू केले तर कशाने रिझल्ट भेटला, कशाने आपल्याला काय सेन्सिटिव्हिटी काही जणांना काही गोष्टींची असते, त्यामुळे ते कळू शकत नाही. त्यामुळे एक फेस पॅक हा 1 मंथ किंवा 3 आठवडे ट्राय करायचा आणि त्यानंतर आपण सेकंड फेस पॅक वापरायचा आहे. त्यामुळे आपल्याला फरक कशाने पडतो हे कळू शकतं. त्यानंतर पॅच टेस्ट इज इम्पॉर्टंट, म्हणजेच कोणताही फेस पॅक यूज करण्यापूर्वी तुम्ही थोडेसा त्यातलं जे मिश्रण आहे ते कानाच्या मागे किंवा हाताला थोडं आपल्याला सूट होतं का ते पाहून घ्यायचं आहे, मगच यूज करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण वीकली स्किन केअर रुटीन मध्ये हे 2 पाहिले, एक्सफोलिएटिंग आणि जे फेस पॅक आहेत ते. त्यानंतर डेली आपण मॉर्निंग आणि नाईट असं स्किन केअर रुटीन फॉलो करायला हवं. कारण बऱ्याच जणांना सवय असते की काही ऑकेजन असेल तर ऑकेजनली आपण फेशियल वगैरे करतो, तर त्यामध्ये पटकन आपण फेशियलने लगेचच ग्लो यायला हवा अशी अपेक्षा धरतो. तर तसं नसतं. डेली जे आपण स्किन केअर रुटीन फॉलो करतो त्याने नेहमी आपली स्किन मेंटेन राहते, हेल्थ स्किनची मेंटेन राहते. त्यासाठी तुम्हाला CTM हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, म्हणजेच क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग.
क्लिन्झिंग मध्ये तुम्ही आपले रॉ मिल्क म्हणजे साधं जे दूध असतं कच्चं दूध थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवायचं आहे. थोडे थंड झाले की ते बाहेर काढून त्याने हलक्या हाताने मसाज करायचा आहे पूर्ण फेसला आणि मग कॉटनच्या साह्याने ते पुसून घ्यायचं आहे. तर कच्च्या दुधामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणामध्ये असतात. तसेच रॉ मिल्क हे नॅचरल टोनर म्हणूनही काम करतं. कोलेजिन जे स्किन मध्ये असते त्याच्या निर्मितीलाही चालना देतं आणि स्किन ही फ्रेश आणि तजेलदार होते. त्यामुळे कच्चे दूध हे वापरून आपण क्लिन्झिंग करायचं आहे. त्यानंतर टोनिंग असतं. टोनिंग मध्ये आपण रोज वॉटर थोड्या वेळापूर्वी पाहिल्याप्रमाणे हायड्रेटिंग टोनर वापरतो तसं रोज वॉटर जरी तुम्ही हातावरती घेऊन डेली क्लिन्झिंग नंतर चेहऱ्याला लावलं तरी बेटर आहे. त्यानंतर असतं मॉइश्चरायझिंग. तर आयुर्वेदामध्ये मॉइश्चरायझिंग मध्ये शतदौत घृत सांगितलेलं आहे. म्हणजे 100 वेळा धुतलेलं जे घृत असतं त्याचा वापर तुम्ही मॉइश्चरायझर म्हणून केला तर अतिशय उत्तम. बाजारामध्ये अनेक प्रकारचे मॉइश्चरायझर मिळतात पण त्यामध्ये केमिकल फार प्रमाणात असतात. त्यामुळे नेहमी आयुर्वेदिक मॉइश्चरायझर वापरा. तर अशा प्रकारे तुम्ही CTM हा फॉर्म्युला वापरला तर नक्कीच तुम्हाला फरक पडलेला स्किन मध्ये दिसून येईल आणि तुम्ही मला कमेंट कराल की मॅडम फरक पडला. तर अशा प्रकारे आज आपण समर मध्ये स्किनची काळजी कशी घ्यायला हवी ते पाहिले. तर त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट सांगायची होती की डेली तुम्ही सकाळी CTM फॉर्म्युला वापरला तर त्यानंतर मॉइश्चरायझर नंतर 10 मिनिटं गॅप ठेवून तुम्ही सनस्क्रीन लोशन हे समर सीझन असो किंवा ऑल सीझन मध्ये तुम्ही वापरायलाच हवं आणि नाईट मध्ये सनस्क्रीन नाही वापरलं तरी ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ही समरचे स्किन केअर रुटीन पाहिले. त्यामध्ये अति मेकअप म्हणजे हेवी मेकअप ही टाळायला हवा समर सीझन मध्ये आणि पुरेशी झोप ही घ्यायला हवी. तर हे स्किन केअर रुटीन ऐकल्यानंतर तुम्हाला ह्या टिप्स माझ्या कशा वाटल्या ते कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा आणि अजून या समर सीझन मध्ये कोणता टॉपिक तुम्हाला ऐकायला आवडेल तेही कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. तोपर्यंत रजा घेते. धन्यवाद.